आपण सर्वांनी शेतीमध्ये काहीतरी मोठी चूक करतोय. ती चूक काय आहे? त्याला जे बियाणं पेरतात ते किती ग्रॅमचं राहतं? 30-40 ग्रॅम. आणि ते उगवताना कितीपर्यंत जातं? 1 किलोपर्यंत. 30 ग्रॅम पेरून त्याच्यात किती पट उत्पन्न निघतं? 30 पट. 1 रुपया बँकेत टाकल्यावर 30 रुपये मिळते. अशी कुठली बँक आहे एका वर्षात? तरी शेतकरी काय म्हणतो? आम्हाला पण लुटायचं काम चालू आहे म्हणतो. कोण कोणाला लुटतंय? खरं स्वतःच आत्मपरीक्षण करा. आपण सगळे मिळून मातीला लुटतोय. खरं आहे का खोटं आहे? तिला जर लुटलं नसतं तर ती 20 वर्षापूर्वी 40 क्विंटल देत होती. आता ती किती दिली असं त्यांनी? तेवढं दिलं असतं. आपण सर्वांनी शेतीमध्ये काहीतरी मोठी चूक करतोय. ती चूक काय आहे? तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आमचा काय होतोय? कमी होतोय. मग तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हळद लावत होते पूर्वी. 45 एकरमध्ये तुम्ही आता हळद किती लावली आहे? आता 12 एकर. 12 एकरमध्ये SCT वैदिकवर किती लावली? 5.5. SCT वैदिककडे पहिली गोष्ट का वळाली? पहिलं मला ते सांगा आधी. ते आम्ही परभणीला कार्यक्रम होता तुमचा मागच्या वेळेस, तिथं आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या. शिकायला मिळाल्या गोष्टी की माती काय असते? काम केलं पाहिजे, बरं, बरं. रोगावर नाही केलं पाहिजे. बरोबर. माती असेल तर आपला रोग कोणताच येणार नाही. बरोबर. म्हणजे रोग कोणताच नाही. मी आता जर वावरामध्ये फिरले तर हे एक पान तुम्ही मला शोधून दिलं. तुम्ही जर शेजारच्या केमिकलच्या वावरामध्ये गेले तर असे किती पानं सापडतील? खूप आहे. खूप. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? शोधावं लागतात. बरोबर आहे की नाही? प्रत्येक वर्षी दरवर्षी येतोच आणि वाढत येतो. तुम्हाला या वावरात मागच्या वर्षी नव्हता का? होता. आता या वर्षी तो काय झाला? कमी. गायब झाला. का हो? सुंठी वाचून खोकला कसा गेला तुमचा? तुम्ही तर औषध मारलं नाही यावेळेस. तुम्ही उलट बुरशीनाशक आणले नाही, काहीच नाही आणलं. मग हे रोग गेला कसा? ताकद वाढली. जमिनीचा काय वाढला? कस वाढला. हा, जर कस गेल्यावर रोग आला असेल तर कस आल्यावर रोग जाईल ना. रोग कधी येतो? कस गेला का रोग येतो. रोग म्हणजे पोषणाचा अभाव आहे. कमजोरीमुळे रोग येतो. मग आपण कमजोरी दूर केली पाहिजे का रोग? कमजोरी. आम्ही काय दूर करतोय सगळे? रोग. म्हणजे आम्हाला फोकस बदलवला आमचं लक्ष पाहिजे कमजोरी दूर करायला. आमचं लक्ष कुठं पांगवलं यांनी? रोगावर. आणि लक्षात ठेवा, आम्हाला जे दाखवलं तर आम्ही तेच पाहतो. यालाच हिप्नॉटिझम म्हणतात. चुकीच्या कल्पना आपण आपल्या मेंदूवर बिंबवल्या आणि आपला फोकस काय केला? तिकडे केला. का तुमच्या पिकाचं नुकसान रोग करतोय, कीड करते, हे त्यांनी तुमच्या मनावर काय केलं? बिंबवलं. आणि तुम्ही सुद्धा बिंबवून घेतलं.